हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. तर आज मीही अशीच पूजा मांडली आहे. म्हणजे मी पहिल्या गुरुवारी जशी पूजा मांडली होती तशीच आजही मांडली आहे. आणि आजचा दिनविशेष म्हणजेच आज दत्त जयंती पण आहे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये कशी साजरी केली दत्त जयंती तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळी अशी छानशी मांडणी केलेली आहे. येथे बघू शकता, हे पुस्तक मी वाचते. तुम्ही कोणतं पुस्तक वाचता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बघा, इथे 5 फळं व्यवस्थित छानशी मांडली आहे. आणि खाली मी ते 2 हत्ती आहेत, त्याच्यामध्ये वॅक्सचे दिवे लावतात, पण मी फुलं ठेवली आहेत. म्हटलं दरवेळेस दिवे चांगले नाही वाटत त्याच्यामुळे, आणि फॅन खाली दिवे भिजतात त्याच्यामुळे त्याच्यात मी झेंडूचे फुलं ठेवलेली आहेत. त्यानंतर इथे बघा, वरती छानशी देवपूजाही केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली पूजा हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रोजच्या रोज तुम्हीही देवपूजा करत जा. आणि रांगोळी एकदम सिंपलच काढलेली, हातानेच काढली ही, फक्त टिपके ठेवलेले आणि साईडला असे हाताने रेषा ओढलेल्या छानशी रांगोळी काढली, सुंदर आणि कमी वेळात. आणि ही ते जे आहे ते ठशाने काढलेली आहे मी. तर अशी ही आजची रांगोळी होती. हेही कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर माझ्याच दरवाजाच्या बाजूला, जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की माझ्याच दरवाजाच्या शेजारी म्हणजे असं मंदिर आहे छोटंसं, आणि तिथे लालबागच्या राजाचं फोटो लावलेला आहे. म्हणजे एक मंदिरच आहे ते. तर इथेही मी संध्याकाळी देवपूजा केली आहे. प्रत्येकाचा म्हणजे आमच्या इथे 12 क्वार्टर्स आहेत, तर प्रत्येक महिन्यात प्रत्येकाचा टर्न असतो. तर या महिन्यात होता कोणाचा तरी, पण मी लावली बत्ती. आज उपास होता म्हणून तेल वगैरे होतं तिथे. आणि ह्या ज्या माळा आहेत ना, ह्या दिवाळीच्याच आहेत मंडळी, मी अजून काढल्या नाही आहेत. म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे थोडंसं चांगलं वाटेल म्हणून मी ठेवल्या आहेत. त्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या खाली बघा, दत्त जयंतीचा उत्सव म्हणजे साजरा करत होते. तर इथे आपल्या शिर्डीचे साईबाबा होते ना, त्यांची मूर्ती स्थापन केलेली होती. मंदिर नाही हे, इथे उत्सव चालू आहे, म्हणजे उत्सव साजरा करताय दत्त जयंतीचा. तर त्याच्यामुळेच हे इथे मूर्ती स्वरूपात मांडलेलं आहे. तर इथे नारळ चढवले, ज्याला वाटलं असेल तर दक्षिणा चढवतात. तर इथे बघा किती छानसे आपले शिर्डीचे साईबाबा विराजमान झालेले आहेत, आणि हे इथे नैवेद्य चढवलेलं आहे. आज या इथे महाप्रसाद ठेवला होता, जेणेकरून आजूबाजूचे लोकही इथे हा प्रसाद घेतील. त्यानंतर सगळं इथे व्यवस्थित वगैरे आम्ही पाया वगैरे पडून नंतर प्रसादाला गेलो. आज गुरुवारी होता त्यामुळे मी घरी आपल्या देवीला नैवेद्य बनवण्यासाठी वेगळा पदार्थ केलेला आणि त्यांना नैवेद्य दिलं. कारण हा प्रसाद देवीला म्हणजे महालक्ष्मीला ठेवू शकणार नव्हतो, कारण आपल्या घरी जे केलं होतं तेच मी देवीला ठेवलेलं. त्यानंतर बघा, इथे पुरी होती, नंतर तिकडे कोशिंबीर लाडू, लोणचं होतं. आणि हे जे आहे ना, पिठलं भाकर, म्हणजे दत्त जयंती आणि स्वामी समर्थांना म्हणजे हा प्रसादच महत्त्वाचा. त्याच्यानंतर छोल्याची भाजी होती, पुलाव होता फक्त, डाळ वगैरे नव्हती, आणि इथे गुलाबजाम होतं. त्यानंतर इथे नायगाव म्हणजे आमचं पोलीस मुख्यालय आहे, तिथे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे हे दत्त मंदिर. तर पुढे मी दाखवणारच आहे की इथे अजून काय काय विशेष आहेत. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असेल तर इथेच गणपती आमचा पोलिसांचा राजा याच ठिकाणी जिथे गर्दी दिसते ना, तिथेच बसलेला तुम्हाला मी दाखवलं असेल. पण जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असेल तर माझे व्हिडिओ नक्की बघा, नक्की आवडेल. गणपतीचा व्हिडिओ आहे. आणि लाईन थोडीशीच होती पण वेळ खूप लागला. गर्दी ह्यावेळेस खूप कमी होती, नाहीतर खूप असते गर्दी. इथे बघा, सुंदर अशी म्हणजे मध्ये असा फोटो ठेवलेला स्वामींचा, आणि आजूबाजूला अशी छानशी रांगोळी काढली, किती सुंदर होती.
साधी आणि सिंपल रांगोळी काढली होती आणि इथेच डायरेक्टली आपल्याला मंदिरात जायचं आहे. तर पुढे दाखवते. हे बघा, हा मंदिराचा गाभारा आहे. आजूबाजूला मस्त मोर लावलेले आहे, एकदम साधे, आणि वरती एक मंत्र लिहिलेले आहे. तर चला आपण दर्शन घेऊया दत्तांचे. तर इथे बघा, खूप सुंदर मंदिर आहे आणि गर्दी एवढी नव्हती. आणि आजचा दिवस हा विशेष म्हणजे दत्त जयंतीच आहेच. त्यानंतर हा आपल्या वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे ही, आणि सगळ्यात मोठा चंद्र हा आज उगवतो. त्यानंतर दर्शन घेऊन डायरेक्टली असे बाहेर आले ना, तर इथेही म्हणजे एक फेरी मारावी लागते पूर्ण आपल्या मंदिराला. तर इथे जे आहे ना, शंकराचं पिंड आहे, तिथे ॲक्च्युली उंबराचं झाड होतं आधी. आता ते कापलं आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं की इथे उंबराचं झाड होतं, इथेच आम्ही आधी राहायला होतो. तर इथे आता शंकराची पिंड वगैरे मांडलेली आहे. छानसं प्रसन्न वाटलं. एक फेरी मारून नंतर आम्ही परत, इथेही प्रसाद होता तो घेतला. हे बघा, इथे शंकराची छोटीशी पिंड मांडली होती. आणि हे ते मैदान आहे. म्हणजे मुंबईमध्ये जे पोलीस भरतीसाठी येतात ना मुलं मुली, तर इथे ते होते. रनिंग वगैरे 100 मीटर रनिंग इथे होते. तुम्हाला मी सांगते, म्हणजे हे नायगावचं आपलं दादर वेस्टला हे जे मैदान आहे, नायगाव मैदान, तर इथे पोलीस भरती होते. आता लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. इथे आधी मी इकडे ही बिल्डिंग दिसते ना, तिथे मी राहत होती, पण आता मी दुसरीकडे राहते. तर एक्झॅक्ट समोर इथे हे मंदिर आहे, हे बघा. आणि त्याच नंतर इथे प्रसाद ठेवला होता लापसीचा आणि लाडू वगैरे, तोही घेतला. खूप छान लापसी होती. तर प्रसाद घेतल्यानंतर आता घरी जायला निघाली आहे परत. आणि त्यानंतर मी इथे बघा, आमचे जे साईबाबा विराजमान झाले होते, तर तेव्हा खूप गर्दी होती, तर मला दाखवता आलं नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्हाला मी परत एकदा दाखवते. छान असे डेकोरेशन केलेलं. इथेही आमच्या बिल्डिंगचे गणपती बाप्पा होते, इथेच बसलेले होते, आणि इथेच डान्स वगैरे झालेला, तोही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचनंतर इथे थोडंसं फोटोशूट आम्ही केलेलं. ह्या आमच्या माळ्यावरच्या बायका आहेत, त्यांच्यासोबत म्हणजे आम्ही सगळं एकत्रच कुठेही जातो. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मंडळी, खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हेल्दी राहा. ओके, बाय.